भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराचा वारसा जपत हयातनगर ते श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव दरम्यान महाधम्मध्वज पदयात्रा उत्साहात पार पडली। हयातनगर येथून सुरुवात केलेल्या धम्म पदयात्रेचे इंद्रानगर सारोळा मुळी या गावामध्ये अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले। पूज्य भदंत पय्या बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनात भंतेशील कीर्ती यांच्या नेतृत्वात धम्म बांधव भगिनींनी खुरगावच्या दिशेने वाटचाल केली। या पदयात्रींसाठी बालाजी शिवभगत लिंगीकर यांच्या वतीने भव्य अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत येथे करण्यात आले। ही पदयात्रा मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी काढण्यात आली। सामाजिक ऐक्य आणि धम्मप्रचाराच्या उद्देशाने आयोजित या पदयात्रेत मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाले होते। यामध्ये प्रामुख्याने यशवंतराव उबारे, विजयकुमार येंगडे, राजकुमार येंगडे, गौतम मोगले, प्राध्यापक सुभाष मस्के, श्रीरंग थोरात, भीमराव खाडे, आनंद करवंदे, आनंद खरे, भगवान शिवभगत, साहेबराव जाधव, सुहास कांबळे आणि पंडित शिवभगत यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। धम्मध्वज यात्रा हयातनगर ते खुरगाव ही निघालेली असताना वसमत इथे आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे अन्नदान करण्यासाठी आमचे मोठे बंधू बालाजी नामदेवराव शिवभगत व विजयदादा येंगडे यांच्या संयुक्त सगळ्यांनी इथे सर्व आमचे बौद्ध उपासक उपासिका व आमचे सर्वजण जमून शरी आमचे मित्रमंडळी यांनी त्यांना अन्नदानाचे वाटप केलेले आहे। पूज्य भदंत पय्या बोधी स्थवीर खुरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी 8 जानेवारी रोजी महाध्वज पदयात्रा या ठिकाणी खुरगाव ते नांदेड निघत असते। परंतु यावर्षी वसमत तालुक्यातून हयातनगर ते खुरगाव ते नांदेड अशा पद्धतीची हयातनगरहून पदयात्रा निघालेली आहे। त्या पदयात्रेचं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत या ठिकाणी करण्यात आलं। या पदयात्रेसाठी आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना भोजनदानाचा या ठिकाणी वाटप करण्यात आलं। आमचे आदरणीय मोठे बंधू बालाजी शिवभगत मुंबई आणि त्यांचे बंधू भगवान शिवभगत यांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मित्र दरवर्षी पूज्य भदंत पय्या बोधी विविध कार्यक्रमाच्या स्वरूपात या ठिकाणी नांदेडला कार्यक्रम घेतात, परंतु आज नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्रमाला वसमत हिंगोलीहून ही पदयात्रा निघालेली आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे। तेव्हा आम्ही पुन्हा 8 तारखेला त्या पदयात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। धन्यवाद।